कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात आज दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच होती। काल पावसानं थोडी उघडीप दिली होती, मात्र आज सकाळपासून पावसाची रिपरिप चालू झाली। अधूनमधून काही जोरदार सरीही कोसळल्या। पुढील 2 दिवसात जोराचा पाऊस होण्याची शक्यता असून कोल्हापूर जिल्ह्यातील घाटमाथ्यांवर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागानं दिलाय। गेल्या 2-3 दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस सक्रिय झालाय। शहरात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे, तर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात आणि घाटांच्या परिसरात पावसाचा जोर अधिक आहे। कधी रिमझिम, कधी हलक्या तर कधी अचानक पडणाऱ्या जोरदार सरींमुळे कोल्हापूर शहरात दिवसभर पावसाळी वातावरणाचा अनुभव नागरिकांनी घेतला। जिल्ह्यात पुढील 2 दिवसात पावसाचा जोर आणखी वाढण्याचे संकेत हवामान विभागाने दिलेत। दरम्यान आज सायंकाळी 5:30 वाजता राधानगरी धरणाचा विसर्ग 1000 क्युसेक्सनं वाढवून 2500 क्युसेक्स करण्यात आलाय। त्यामुळे भोगावती आणि पंचगंगा नदीकाठच्या नागरिकांना दक्षतेचा इशारा देण्यात आलाय। पाऊस सुरू असल्यानं ज्या शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत ते शेतकरी मात्र चिंताग्रस्त झालेत।